इव्हेंट टेकमध्ये कॉमेंट्री करू. खरं तर मी ज्या वेळेला सुरुवात केली समालोचनाची त्यावेळेला मी गिव्ह अँड टेकमध्येच कॉमेंट्री सुरुवात केली. मग माझ्यासोबत अविनाश कोळे असायचा. त्या दोस्ताला मी माझ्या मिस करतोय कारण तो कॉमेंट्रीला आजकाल बसत नाही आहे. परंतु असं तो व्यावसायिक दृष्टीने पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर मात्र तो कॉमेंट्रीसाठी येत नाही. परंतु प्रॉपर क्रिकेटिंग कॉमेंट्री करणारा अभ्यासू समालोचक अविनाश कोळे आहे. खासदार चषकात आपण आहोत. आता इथून मात्र आपल्याकडे प्रणय शेवटच्या 2 मॅचेस पाहायला मिळतील. ही सेकंड लास्ट मॅच आहे. इथे वहाल संघ स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाल पुढे गेलाय म्हणजे निश्चितच ही मॅच ते खेळतील. आणि टाकीगाव संघ 9-11 टाकीगाव संघ मात्र अंतिम फेरीमध्ये मात्र पोहोचलाय. फायनलच्या मॅच मध्ये इथून कोणता संघ ऐदर मुरबी और वहाल हु इज गोइंग टू प्ले इनटू द सुपर फायनल मेगा फायनल ऑफ दिस XMP ट्रॉफी 2025 2025 हे चषक. स्ट्रॅटेजी मात्र आखली जाईल. स्ट्रॅटेजी ऑनफिल्ड आखणं जर सुरुवात कोणी केलं असेल तर भारतीय संघाचा संघनायक राहुल द्रविड यांनी ही प्रथा आणली. तिथून मात्र ती प्रथा सुरुवात झाली की कशा पद्धतीने ऑनफिल्ड स्ट्रॅटेजी आखली जाते. कारण सुरुवातीला टीम मीटिंग्स या मैदानाच्या बाहेर व्हायच्या. मग तिथून कोच सगळं काही सांगून द्यायचे की नाणेफेक जिंकली तर काय घडेल, तुम्हाला काय खेळायचंय. परंतु आता मात्र ऑनफिल्ड स्ट्रॅटेजीज भरपूर पाहायला मिळतात. अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आपण पाहिली. वहाल संघाने ठरवली 3 षटकांचा खेळ असेल आणि 3 षटकांमध्ये तुम्हाला 4 चेंडू दिले जातील. ते 4 चेंडू तुम्ही चॉईस करून ठेवायचे आहेत. त्या 4 चेंडूंमध्येच तुम्हाला हे 18 चेंडू खेळायचे आहेत. जाऊया मैदानाकडे. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मग जे मैदानावरती उपस्थित आहेत आणि जे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ऑनलाईन उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं मी गव्हाणचा आवाज गायक निवेदक समालोचक राजकिरण कोळी अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. मग 4:52 झालेले आहेत. निश्चितच जे भक्त मंडळी असतात जे बाप्पांच्या काकडासाठी वगैरे उठतात, स्नानासाठी गणपती बाप्पांच्या किंवा देवांच्या स्नानासाठी उठतात, त्यांची मात्र उठण्याची वेळ. तथा अनेक जे उद्योजक असतात ज्यांचं लवकर जाणं असतं त्यांचंही उठणं इथं मात्र जरूर झालं असेल. परंतु आपण मात्र रात्रीचे वैरी आहोत. रात्र वैऱ्याची आहे, जागे राहा. इथून कोणता असा कर्णधार असेल ज्याच्या हातामध्ये ताकद असेल ही वजनदार ट्रॉफी उचलण्याची. सकाळचा पार म्हटलं तर आपल्याला माहित आहे सर्वांना अगदीच प्रसन्न असं वातावरण. येस जय सर, व्हेरी वेल, वी आर रेडी टू गो. तर पूर्वार्धामध्ये जाऊया. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येईल. आपण तयार आहोत. पहिलं षटक जे की साकारलं जाईल समीर नाईक, ओमकार पाटील आणि विकी पाटील अशी ही जोडगोळी आपण पाहतोय. अटल सेतू एंड कडून समीर नाईक तयार तर विकी पाटीलला मात्र स्ट्राईक दिली जाते. ओमकार पाटीलला स्ट्राईक दिली जाते. एक्झॅक्टली ओमकार खरं तर मी पाहिलं त्याचा हात सुजलेला आहे परंतु तरीही त्याच ताकदीने खेळतोय. स्वतःवरती विश्वास दाखवतोय कारण 2 लाखाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये राहायचं आहे. पहिलाच चेंडू फिरून अगदीच नटराजाचं प्रदर्शन केलं. इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती आलाय दणदणीत षटकार. थँक्यू. रात्री अर्धे रात्री नाही तर मित्र आता मात्र गणपती बाप्पांचं एक गाणं वाजव. उठा उठा हो सकळिक वाची स्मरावा गजमुख रिद्धी सिद्धीच्या नायक सुखकारक भक्तांची. पहिल्याच चेंडूवरती मात्र शुभारंभ केला, आरंभ केलाय. पुन्हा एकदा चेंडू पहा आल्या पावली मात्र त्याला चांगला शॉर्ट पूल केला. चेंडू जबरदस्त रित्या ट्रॅव्हल झालाय. 1 मोर टाइम इट्स सुपर 6.
त्याला छकडेवाला डीजेने गाणे वाजवले, परंतु इथं मात्र गोलंदाजाला सांगतोय आला रे आला, ओमकार आला. सातत्याने बसूनच षटकार मारी, षटकार षटकार आणि चौकार अशी आतिषबाजी. पहिल्या दोन्ही चेंडूंवरती दोन बलाढ्य षटकार. पुन्हा एकदा हा चेंडू जाईल का कॅच कडे, की पुन्हा एकदा हा चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीला चिरत चाललाय. चौकार. मन मात्र जिंकलंय ओमकार पाटीलच्या फलंदाजीने. खरोखरच त्याचा हात पाहिलाय मी, जायबंदी आहे, हाताला पूर्णपणे सूज आहे आणि औषध वगैरे लावून आलेला आहे, तरी आपल्या संघासाठी जखमी वाघासारखा खेळ करून दाखवतोय. यालाच म्हणतात ट्रू लीडर, यालाच म्हणतात ट्रू फायटर, विच हॅज शोन बाय ओमकार पाटील. बऱ्याच उशिरानंतर मात्र व्हाळ संघाला हायसा करणारा चेंडू फेकला गेलाय. पहिल्या 3 चेंडूंमध्ये पाहिल्या तर धावा अक्षरशः कुठून काढल्या. धावसंख्या 16 आहे. चौथ्या चेंडूवरती मात्र एक श्वास सोडण्याचं मात्र काम केलंय गोलंदाजाने समीर नाईकने. पहिला चेंडू आलाय निर्धाव. सातत्याने आता मात्र कमबॅक करावे लागेल इथून गोलंदाज समीरला. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं. ओमकार पाटील पाहिलं तर यष्ट्यांच्या जवळजवळ मागे गेला होता, म्हणजेच खेळपट्टीच्या खोलीचा पूर्णपणे वापर केला. प्रॉपर यूज ऑफ द क्रीज याला म्हटलं जातं. खोलवरती जाऊन जवळजवळ यष्ट्यांच्या मागे जाऊन तिथे मात्र हा फटका लगावला होता. धावसंख्या 17 वरती आहे. या षटकामध्ये पाहिलं प्रारंभिक 3 चेंडूंवरती हल्ला झाला होता, मग ज्याच्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार. तदनंतर मात्र समीर नाईक एक चांगलं काम करतोय, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. इथून एक समीर नाईकला एक ब्रेक थ्रू द्यावा लागेल आपल्या संघाला. जर कमबॅक करायचं असेल तर ब्रेक थ्रू पाहायला मिळेल का? फटका पहा, जबरदस्त. हाही आलाय, हाय हँड हमसन, हाय हँड हॅन्सम आलाय षटकार. एक ओवर का खात्मा हो चुका है और पूरी तरह से देखा गया तो डोमिनेट किया इस गेंदबाज को समीर नाइक को, जो कि पहले ही ओवर में 23 रन निकाले हैं. सीढ़ियां तो उनको मुबारक जिनको जाना है छत तक, मेरी मंजिल तो आसमां है, मुझे मेरा रास्ता खुद बनाना है, ऐसा कहते हुए दोनों बल्लेबाज विकी और ओमकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा दाफलकामध्ये 23 आल्या आणि चांगली सुरुवात कधी दोन्ही खेळाडून दिली आहे. विकी पाटील, ओमकार पाटील. या स्पर्धेमध्ये ओमकार एक वेगळ्या कदर अंदाजामध्ये पाहायला मिळाला. चांगली भूमिका त्याने साकारली संपूर्ण स्पर्धेमध्ये. परंतु सेकंड ओव्हर स्वतः संघ नायक नन्ना मुन्ना राही घनश्याम भाई या षटकामध्ये बॉल अँड ट्रॅकवर त्याला त्याच्याकडे व्हेरिएशन या खरं तर विकेटवर त्याने मेडल षटक टाकलंय असा हा गोलंदाज आणि खूप कमी वयाचा खेळाडू आहे. प्रचंड व्हेरिएशन त्याच्याकडे आहे. कटरचा तो वापर करतो. कधी कधी बॉलला आतमध्ये देखील आणू शकतोय आणि स्लोवर पद्धतीचा देखील चेंडू फेकू शकतो. आणि त्याच्या हातामध्ये आता हा चेंडू आपण पाहता. हे षटक फार महत्त्वाचं राहील कारण पहिल्या ओव्हरमध्ये ऑलरेडी 23 धावा आपण येताना पाहिल्या. चला, ज्यांनी आयोवा कॅच पकडली त्यांनी यावं. प्रमुख व्यासपीठावरती आपणास पारितोषिक दिलं जाईल. स्वराज पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2000चं पारितोषिक आलं. तर पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट बाहेर काढला ओमकारसाठी आणि ॲडजस्टेबल स्ट्रोक पाहिला स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये, ज्या ठिकाणी सिंगल घेतली ओमकार पाटीलने. खूप महत्त्वाचं असतं कारण पहिल्या षटकामध्ये धावा आलेत रोशन सर, त्याच्यामुळे आता मात्र सोबत खेळले, चेंडूच्या मेरिटने खेळले की आपला समोरचा जो फलंदाज आहे
तोही त्याच दाटणीचा आहे, तोहीच ताकदीचा आहे. मग पहिलाचा चेंडू ज्या पद्धतीने विकीने खेळला, पहिल्याच चेंडूवरती षटकार मारलाय, त्यामुळे मात्र जोर विश्वास ठेवला विकीवर, त्यांनी स्ट्राईक रोटेट केली. समोर किती ताकदवर फलंदाज आहे त्यापेक्षा माझ्याकडे जो अचूक टप्पा आहे त्याच्यावर जर मी नियंत्रण ठेवून जर गोलंदाजी केली तर नक्कीच मी समोरच्याला देखील डॉमिनेट करू शकतो. हाच एक अप्रोच मात्र घनश्यामने या स्पर्धेमध्ये दाखवलाय. चला थोडी घाई करा, सकाळ आता होत चालली आहे, 5 वाजलेत, आणखीन एक सामना पेंडिंग आहे. 100% सूर्य उदय होईल तेव्हाच मात्र आम्ही बक्षीस वितरण करू या स्पर्धेचा. आजच्या दिवसामध्ये सोडलाय बॉलला, सोडून दिलाय, अगदी बॅटला वर घेतली, लेफ्ट केला बॉलला, सोडत असताना मात्र पंचांनी वाईट देखील घोषित केलाय. बाय 1 गेट 1 फ्री, 2 धावा. चनक्षता खूप महत्वाची आहे. असं वाटलंही नव्हतं स्ट्राईकच्या फलंदाजाला की ओमकार एवढ्या ताकदीने येईल. स्ट्राईकचा फलंदाज वाईटसाठी अपील करताना मात्र तोपर्यंत ओमकारने कॉल केला आणि तिथून मात्र एक धाव अक्षरशः चोरून घेतली. प्रत्येक धाव काउंट असते. या दरम्यान शशिकांतजी कडू साहेब, आपण संदेश मात्र्यांचे संपर्क साधावा. प्रत्येक धावेला इम्पॉर्टन्स आहे हे मात्र ओमकार सांगतात. इथे स्विच इट नाही आहे तर ऑन साईडलाच केले ओमकार. बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होतो, एलिव्हेशन कमी मिळालं आणि इथे खेळाडू झाला झेलबाद. बघा ओमकारचा विकेट मिळाला घनश्यामला. खरं तर आपण पाहिलं हा ऑन साईडला स्ट्रोक ओमकारचा पाहिला, पॅरल ज्या ठिकाणी झेलबाज झाले. अक्षय दापोलकरने 3 कॅच घेतल्या तर विश्वास ठाकूर यांच्याकडे 1000 रुपये. चला अक्षय दापोलकरला प्रयास जवळ उभा करा, कॅचसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि खूप चांगला प्रवास या सर्व संघांचा या स्पर्धेमध्ये राहिला. आणि खास करून दादा आपण देखील आता आभार मानूया आयोजकांचं. गेले 5 दिवस आम्ही ही स्पर्धा पाहिली आणि 5 दिवस आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर या संघाचा आणि शिवाजीनगर ग्रामस्थांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करीन. सर्व आमचे सहकारी आयोजक, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आहे कारण प्रत्येकाची मेहनत आणि प्रत्येकाने आम्हाला जो भरभरून प्रेम दिला या स्पर्धेच्या माध्यमातून, खरंच सातत्याने या स्पर्धेचा आम्ही उल्लेख करू. असं दमदार आयोजन न भूतो न भविष्यती कधी झालेलं नाही आणि होणारही नाही असं आयोजन तुम्ही आज या कर्दर नगरीमध्ये पाहताय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये खूप चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. माजी खासदार ट्रॉफी 2025चं हे भव्य दिव्य पर्व. घनश्याम सज्ज समोर फलंदाज सिक्सर किंग शुभम आले, शफल झाले आणि बॉलला उडवलं मागे. फिल्डर पोहोचेल का? पोहोचला होता जरूर, पण तो झेल कॅरी करता आले नाहीये. जरी झेल सुटला असला तरी प्रयत्न लाजवाब त्या क्षेत्ररक्षक पाहिले आपण. जरूर दाद द्यावी लागेल त्या क्षेत्ररक्षकासाठी. सातत्याने आपण पाहिलं तर आयोजकांची जी आपण वार्ता केली होती तर समोर आपण आता स्क्रीनवरती पाहिलं ऐवा कमाल कॅच, मात्र आपण प्रेक्षक कमाल कॅचचा पुरस्कार दिला गेला. मग आयोजकांबद्दल रोशन सर तुम्ही सांगितलं की काय सुंदर आयोजन केलं. सातत्याने प्रत्येक दिवशी प्रत्येक खेळाडूवरती लक्ष दिलं, प्रत्येक मान्यवरावरती लक्ष दिलं, निश्चितच आपल्या सर्व कमेंटेटर्सवरती लक्ष दिलं. आमचे मित्र मयूर ठाकूर, त्यानंतर आपण पाहतो आमचे अमित दादा असतील, निलेश दादा असतील, चेतन दादा असतील, स्वप्नील भाई असतील, प्रत्येकाचं खरं तर आवाज उल्लेख करेल. खूप चांगलं प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व समालोचकांना त्यांनी दिलं. सातत्याने अशी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून होत राहावं हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. दमदार असं आयोजन. डॉट बॉल पुन्हा एकदा घनश्यामने बॉलला अक्षरशः फिरवला. व्हेरिएशन भरपूर त्याच्याकडे चांगलं आहे. त्या व्हेरिएशनचा योग्य वापर करत असताना हा खेळाडू याही वेळेला पुढे टाकलाय, परंतु ऑन साईडला ऐवा कॅचची संधी होती, गमावली. मंचकाला सलामी देणारा हा गगनचुंबी षटकार. सुपीक फटका पाहायला मिळाला, एक प्रॉपर फटका पाहायला मिळाला. त्यामुळे मात्र चेंडू बराच दूरपर्यंत फेकला गेला. आतापर्यंत वहाल संघाला थोडंसं थांबवावं लागेल. ज्या पद्धतीने धावसंख्या बनत चाललेली आहे तुम्हाला थोडंसं थांबवावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. शुभम ठाकूर आणि विकी पाटील आपण पाहतोय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्याबद्दल तैनात केला गेलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मात्र चांगली कॅच पाहायला मिळाली. ज्या गोष्टीचा मी आगाज केला होता की इथून थांबवणं गरजेचं असेल.
आदरणीय शशिकांतदा कडू यांचे देखील मी आभार व्यक्त करेल. सर्वांची खरं तर मेहनत या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाली. खूप चांगलं आयोजन नियोजन आणि सुजित दादांना कोण विसरेल, ते देखील आमचे बाहुबली आहेत. एक उत्तम खेळाडू, एक उत्तम व्यक्तिमत्व, त्यांचाही आम्ही आवर्जून उल्लेख करूया स्पर्धेच्या माध्यमातून. 34 धावफलकामध्ये आता अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे, शेवटचं षटक. प्रणयची आता तारेवरची कसरत आहे. प्रणय तुम्हाला आम्ही हेल्प करू थोडं स्कोरिंगसाठी, कारण याच नंतर स्पर्धेमधला मालिकावीर कोण, स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज शतरक्षक कोण, ही सर्व माहिती आम्हाला देतील आमचे स्कोरर प्रणय म्हात्रे. चांगलं हँडरायटिंग त्यांचं आहे आणि पारदर्शक ही गुणसंख्या लेखण्याचं काम त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलं आहे. तिन्ही ऑफिशियल पंच या स्पर्धेमध्ये 5 रात्रीमध्ये खरं नवीन नवीन पंच आम्ही पाहिले. समर्थ कडू, प्रफुल्ल ठाकूर यांनाही पाहिलं पंचाच्या भूमिकेमध्ये. प्रवीणजी पवार सर, शैलेश चव्हाण सर, स्वतः आमचे विश्व कोळी सर त्या ठिकाणी आहेत. लास्ट ओव्हर शेवटचा षटक आणि गोलंदाजी मार्गपती गोलंदाज आपण येताना पाहत आहे सुजल गरत. समोर विकी पाटील. विकी पाटील हा खेळाडू ज्याने मेडन षटक टाकले तो सुजल या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये आलाय. जो जिंकेल तो मात्र मेगा फायनल मध्ये पोहोचेल. यावेळेला पहिला बॉल पुल करत असताना उंची घेतल्या समीर आला त्या ठिकाणी. एनर्जेटिक खेळाडू बघा, जल्लोष त्याचा, सेलिब्रेशन, खेळाडू बाद. विकी बॅक टू द इथे मात्र बॅक टू बॅक आलेले 2 विकेट्स कदाचित धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं काम करतील रोशन सर. कारण आतापर्यंत धावसंख्या 34 होत्या, परंतु दुसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवरती आलेला विकेट, तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आलेला विकेट, नवखे दोन्ही फलंदाज इथं मात्र जरूर क्रीजमध्ये येतील. सुजल घरत वयाने जरी लहान असला तरी त्याच्याकडे असणारा आत्मविश्वास, त्याच्याकडे असणारी गुणवत्ता ही फार मोठी आहे. आणि अगदी कमी वयामध्ये त्याने स्वतःकडे ती प्राप्त करून घेतली गुणवत्ता. आणि हे खेळाडू जसजसे मोठ्या स्पर्धा खेळतील तसतसे मॅच्युअर होतील. आणि बघा आज मुरबी संघासोबत ते खेळत आहेत आणि नक्कीच एक बिग फाईट सामना तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. कारण न्यू यंगस्टर हा म्हटलं की मोठा उलटफेर करणारा हा संघ आहे. निश्चितच अनुभव खूप महत्वाचा आहे. क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे, क्रिया करणं गरजेचं आहे. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि चेंडूफळीचे मेतकूट काही जमताना पाहायला मिळालं नाही, परंतु दोन्ही फलंदाजांनी मात्र चांगलं रनिंग बिटवीन दाखवली आहे. इथे लेफ्ट हँड सीमर कट केला बॉलला, बघा फॉलो केलं फलंदाजाला, प्रचंड टर्न झाला बॉल. फिंगर रोल करत असताना त्या ठिकाणी आपण पाहिलं सुजलला. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण जर पाहिलं हुक करायचा होता पण तो प्रॉपर कनेक्शन नाही आहे. त्या ठिकाणी सिंगल रन आली. 35 धावफलकामध्ये अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 23 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये 11 आल्या, परंतु या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर दबाव टाकलाय त्या ठिकाणी मुरबी संघावरती. सर्वेश ठाकूर आलाय मैदानाकडे. फुलटॉस बॉल, इथे आक्रमण, परंतु एलिव्हेशन मिळालं, अंतर कमी कापलं, झेलबाज झाला खेळाडू, पण तो रिव्ह्यूचा वापर कदाचित केला जाईल त्या ठिकाणी. यस, बॅटिंग टीम रिव्ह्यू असेल, चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. खरं तर आपण पाहिला किरण सर आपण पहिला फुलटॉसला षटकार मारणं तितका सोपा नाही आहे. त्यासाठी तुम्हाला टाईम करावं लागतं आणि त्याचबरोबर ताकद याही गोष्टीचा वापर करावा लागतो. येस, असं एक वेळेला मानलं जायचं की फुलटॉसवरती षटकार पाहायला मिळतात, परंतु आता तसं नाही आहे. सातत्याने ऑफस्टम्पला वाईड यॉर्कर टाकून फुलटॉस टाकून फलंदाजांना फसवलंही जातं, कारण कधी कधी गतीने बीट केलं जातं. म्हणून तुम्ही ज्याबद्दल सांगितलं की फुलटॉसवरती षटकार मारणं सातत्याने अगदीच सोपं नसतं, ही लिगल डिलिव्हरी असणार आहे. त्याच्यामुळे मात्र फलंदाज जरूर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येईल. फेअर डिलिव्हरी पंचांनी घोषित केलं, त्यामुळे परतावा लागेल सर्वेशला मैदानाच्या बाहेर. फुलटॉसला कन्वर्ट करता आलं नाही आहे, षटकारामध्ये एक्झिक्यूट करता आले नाही आहे, त्यामुळे हा खेळाडू झेलबाद आपण होताना पाहिला. याचसाठी केला होता अट्टास, शेवटचा क्षण हा गोड व्हावा. 5 दिवस आपण पाहता. 15 जानेवारीला स्पर्धेला सुरुवात झाली, आज 19 जानेवारी आणि उद्या 20-21 40+ क्रिकेट तुम्हाला या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. म्हणजे उद्या देखील तुम्ही असाल इथे 40+ असलं म्हणजे. येस, डेफिनेटली उद्या परवा दोन्ही रात्री मी पुन्हा एकदा जोडला जाईन, की कारण असं आहे मी आज मागची 8 वर्ष झाली 40+ची कॉमेंट्री करतो. मग तो जिव्हाळा बनला ॲक्च्युली. खरं तर मी तिथं व्यावसायिकदृष्ट्या कधी मानधनही नाही विचारलं, परंतु त्यांच्यासोबत जो जोडलेला जिव्हाळा आहे
आणि क्रिकेट प्रति समर्पण या दोन गोष्टींसाठी फक्त मी येत असतो. येस, म्हणजे आमचे सागर पाटील पारगावचे तेही असतात 40+ क्रिकेटमध्ये भरपूर. आम्ही देखील असो कधी कधी. पुन्हा एकदा प्रतीकाला मागे खेळला बॉल, फिल्डर आहे त्या ठिकाणी, थांबवलं चेंडूला. झेल होती, खरं तर झेलचा प्रयत्न करायला हवा होता आणि इथे एक रन आली. रॉकस्टार प्रवीण गायकरांचा प्रचंड बेजी शेड्यूल आहे संपूर्ण आपण पाहिलं 3-4 महिने. उद्या आम्हालाही देखील वलभची नाईट स्पर्धा आहे, परंतु एक इमर्जन्सी कार्यक्रमाला चौक येते. आपण पाहताय नवनिर्वाचित महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, वनमंत्री, आदरणीय पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक साहेबांचं आगमन होणार आहे चौकमध्ये. त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष भारतीय जनता पार्टी रवींद्र चव्हाण साहेबांचा एक मोठा सत्कार समारंभ कार्यक्रम चौकमध्ये संपन्न होईल. त्या कार्यक्रमात देखील आम्हाला निवेदन करायची संधी मिळाली. यावेळेला इनसाइड आउट हलक्या हाताने खेळले, बॉल मागे चालला, त्या ठिकाणी शॉट कव्हरला फील्ड करत असताना फक्त सिंगल, कमालीचं कमबॅक. येस, डेफिनेटली चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. इथून मात्र काही चांगले चेंडू थोडंसं अंकुश लावलाय निश्चितच धावसंख्येला. परंतु रोशन सर, तुमचाही आजचा आलेख जर पाहिला तर सातत्याने डे नाईटच्या मॅचेस, मग समालोचन असेल, सूत्रसंचलन असेल, निवेदन असेल, एक तुमचाही आलेख पाहिला तर व्यावसायिकदृष्ट्या पूर्णपणे 100% समर्थन तुमचंही आहे. लास्ट बॉल, यावेळेला हापाम जॅक केला बॉलला, थ्रू द कव्हर्स केले, वाईड स्लॉंग आपला फटका आपण पाहिला. सेकंडचा कॉल, सेकंड कंप्लीट आणि 2 धावा आपण येताना पाहता. तिसरी होईल का तर नाहीये. बंटी धावलाय, कदाचित तिसरी होऊ शकते पण नाहीये झाली. रन आउटचा विकेट मिळालाय. या बॉलमध्ये 2 धावा आल्या, टार्गेट सेट झालं. 39 आल्या पहिल्या सत्रामध्ये. आता सेकंड इनिंगमध्ये 40 बनवावं लागतील वहाळ टीमला. तर सातत्याने पाहिलं तर ह्या शेवटच्या 3ही मॅचमध्ये हाय स्कोरिंग धावा पाहायला मिळाल्या. मग 18 चेंडूंमध्ये 40, 56 अशा सातत्याने मोठी धावसंख्या मात्र उभारावी लागली. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा निश्चितच धावसंख्या मात्र 39 वरती थांबवली गेली. मग पहिल्या षटकांमध्ये पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 23, नंतर 11 आणि खरं तर जे षटक स्लॉगचं होतं, हाणामारीचं होतं, त्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा देत 2 विकेट मात्र मिळवले सुजल घरतने. व्याख्यानीय गोलंदाजी, अगदीच महत्वपूर्ण वेळेला केलेला इम्पॅक्टफुल गोलंदाजी. बॅटिंग समरी आपण जर पाहिली तर स्वतः ओंकार पाटील ज्याने 7 बॉलमध्ये 18 केल्या, त्यानंतर शुभमने 8 धावा केल्या, विकेने 6 धावा केल्या आणि शेवटच्या क्षणाला प्रतीकने 3 धावांचं योगदान दिलं आणि बंटीने 2 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. बॉलिंग डिपार्टमेंट जर पाहिलं तर पहिलं षटक समीर नाईकचं अतिशय महागडं 23, त्यानंतर आपण पाहिलं घनश्यामाने 10 धावा दिल्या आणि सुजलने 5 धावा. म्हणजे बघा हा उतरता क्रम होता. तर रोशन सर, आपण 5ही दिवसामध्ये काय पाहिलं, ज्या गोलंदाजांकडे अचूक वेरिएशन होतं ना, आणि विशेष म्हणजे लेग ब्रेक करणारे गोलंदाज खूप चांगले चालले. म्हणूनच ज्या गोलंदाजांना इतर खेळपट्टीवरती वाव मिळत नव्हता, त्या गोलंदाजांना मात्र या खेळपट्टीवरती पूर्णपणे आपल्या फिंगर रोल करण्याचा वाव मिळाला. मग प्रतीक पाटील खारकोपरचा ज्या पद्धतीने त्याचे तुम्ही चेंडू काढा, ज्या पद्धतीने त्यांनी चेंडू फेकलेत ना, तुम्ही लाईव्ह मधून ते कट करून काढून बघा, जवळजवळ 80 डिग्रीमध्ये चेंडू स्विम झालेत. खूप महत्वाचं असतं. हा आमचा संपूर्ण VIP डाईस आणि आमचे आयोजक बघा, त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद आहे. कारण एखादं कार्य हाती घेतलं की ते यशाच्या उंच शिखरावरती गेलं की ते एक वेगळा आनंद प्रत्येकाला मिळतो. त्यामुळे डोळ्यात तेल घालून मात्र गेले 5 दिवस प्रचंड मेहनत. आणि स्वप्नील बघा, आमचे चॉकलेट बॉय, संपूर्ण आयोजक, त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. खूप मेहनत त्यांनी या स्पर्धेसाठी घेतली. रोशनजी चॉकलेट बॉय नाही आहे, चॉकलेट फादर आहे आता ते. कारण त्यांच्या मुलीचं आजच नामकरण झालंय, मिष्टी. एक गोड नाव मात्र त्यांच्या मुलीला दिलंय. क्या बात आहे. मुलगी झाली म्हणजे घरामध्ये लक्ष्मी आली. दाखवा पुन्हा एकदा दाखवा. बघा टॅटू देखील त्यांनी काढला लगेच. क्या बात आहे. मुलगी झाली म्हणजे घरामध्ये लक्ष्मी आली. मुलगी ही धनाची पेटी असं म्हणतात. येस, काही जण म्हणतात की मुलगा हा वंशाचा दिवा, परंतु मुलगी ही खरी पणती आहे, जी दिवाळीमध्ये लागते आणि तिच्यामुळे घर उजळतं. म्हणून आपण मुलगी खूप महत्वाची आहे. मग असं म्हटलं जातं की जन्म द्यायला आई, पुरणपोळी भरवायला आजी, हट्ट पुरवायला मावशी, राखी बांधायला मात्र बहीण आणि इतर सर्व कामांमध्ये जेव्हा नामकरण केलं जातं त्यावेळेला आत्या. मग मुलगी सगळीकडे पाहिलं तर मुलगीची हत्या कशाला. क्या बात आहे. लक्ष्मीच्या पायाने जी घरात येते, जिच्या पैजणाने सारे घर निनादते, जिचे बोबडे बोल मन प्रसन्न करते, जिचे निकल हास्य संपूर्ण घर झलालून टाकते, हे सर्व सुख त्यांच्या नशिबी येते ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते. आणि खरं तर स्वप्नील दादा, तुम्हालाही शुभेच्छा.
चला आता लवकरात लवकर पहिली जोडी मैदानाकडे पाठवा. आता सर्वांना घाई झाली, त्यामुळे प्लीज वाहा संघ आपण बॉल चॉईस करा आणि तात्काळ मैदानाकडे दाखल व्हा, कारण आणखीन एक मेगा फायनलचा सामना बाकी आहे. पहिली जोडी क्या बात आहे, प्रयास कोळी आणि त्याच्या बरोबरीने समीर नाईक. प्रयास कोळीचा जर्सी क्रमांक 10 आहे. त्याने मागच्या एका स्पर्धेमध्ये अर्धशतकी खेळी देखील साकारली आणि त्याला पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून संबोधलं जातं. एक का आपण पहिला खूप कमी खेळाडू होते जे पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी करायचे. ऑन स्क्रीन आमचे चेतन ठाकूर बघा, हँडसम अँड डायनामिक पर्सनॅलिटी. येस साऊथ आफ्रिकन टीमचे कॅप्टन सध्या प्रचंड फेमस आहेत. येस बहुमा हाईट कम फाईट ज्यादा दमदार खेळाडू. सर त्यांना हर्षल गिफ्टच्या नावाची अपेक्षा होती, परंतु प्रवीण गायकवाड यांनी मात्र वेगळं नाव दिलं. सर्व गुण संपन्न आमचे चेतन दादा, शांत संयमी असे खरं आमचे चेतन दादा. आणि काय 5 रात्रीमध्ये अप्रतिम ड्रेसिंग, कधी कॅज्युअल, कधी फॉर्मल, कधी नॉर्मल, सर्व प्रकारचे ड्रेसिंग त्यांनी केले आणि पारंपरिक पेहराव देखील त्यांचा पाहायला मिळाला. तर जाऊया मॅचच्या दिशेने. सामना सुरुवात झाली आहे. तर पहिली जोडी मैदानाकडे आपण पाहू शकाल त्या ठिकाणी स्वतः प्रयास आणि त्याच्या बरोबरीने समीर नाईक नॉन स्ट्रायकिंग एंडला. मागच्याच हप्त्यामध्ये जर पाहिलं तर प्रयास कोहलीने मात्र अर्धशतकी खेळी केली होती आणि ती क्लिपही व्हायरल झाली होती. आता गरज आहे पुन्हा एकदा उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही लक्ष गाठत नाही. यस रोशन सर, पहिल्या चेंडू करता आपण तयारी करतोय. आता मात्र निश्चितच आता मात्र चेंडू टाकताना माझं विश्लेषण आणि त्याच्यावरती मात्र रोशन सरांचं प्रत्युत्तर तुम्हाला ऐकायला मिळेल. मग रोशन सर, ज्यावेळेला मी कॉमेंटर सुरुवात केली त्यावेळेला आम्ही गिव्ह अँड टेकमध्ये अविनाश आणि मी कॉमेंट्री करायचो. आज अविनाश ताकदीचा समालोचक होता, पण तो व्यवसायाने तो पुण्याला शिफ्ट झाला म्हणून तो आता आपल्याला ऐकायला मिळत नाही. आणि ते एक नंबर व्यावसायिक समालोचन तो करायचा आणि अभ्यासू समालोचक होता. तर जाऊया मॅचकडे. मॅच आपण जर पाहिली तर निश्चितच 18 चेंडू 40 धावांची गरज, 13.33च्या सरासरीने ही मॅच मात्र चेस करावी लागेल ती निश्चितच वहाल संघाला. तर समोरचा संघ मुरबी हा ही पूर्णपणे मुरलेला संघ आहे. प्रारंभिक गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच संकेत पाटील. SP रेडी टू प्ले. हे वी गो, फर्स्ट डिलिव्हरी ऑफ द सेकंड इनिंग. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेलाय, क्रिजचा पूर्णपणे वापर केलाय, परंतु पूर्णपणे फसला हा खेळ रोशन सर. पहिला चेंडू आपण पहिला थोडा आतमध्ये आला, शफल झाले ते खेळाडू त्या ठिकाणी प्रयास काउंटर अटॅकचा प्रयत्न केला होता. आणि प्रयास म्हटलं की केवी काकाचं मैदान ज्यामध्ये तो लेदरचं प्रशिक्षण घेतोय, एक उत्तम लेदर क्रिकेटर देखील आहे. आणि त्याच्याकडून आपण जर पाहिला हा पहिला डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू खेळत असताना 0 धावा. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. ज्यावेळेला टेस्टमध्ये सातत्याने अटॅक केला जातो त्यावेळेला गोलंदाजांवरती पुन्हा एकदा अटॅक करावा लागतो. तसं इथं हल्ला करावा लागेल. ज्या पद्धतीने ओमकारच्या संघाने तुमच्या गोलंदाजांवरती हल्ला केलाय, अगदी त्याच ताकदीचा हल्ला प्रयास आणि निश्चितच समीर नाईकला करावा लागेल. फटका चांगला आहे, फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथं मात्र पहिला गड्याचं पतन होईल, प्रयासला परतावा लागेल. बॉल स्लॉट मध्ये आला, परंतु त्याला एक्झिक्यूट करताना आपण पाहिलं थोडं ताकद कमी पडली या फटक्यामध्ये. ऍक्शन रिप्ले आपण पाहता, रिप्ले टेलिकास्टमध्ये पुन्हा एकदा बघूया. शफल झाले, बरोबर डाऊन द ग्राउंड केले होते, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले जरूर, थोडी ताकद कमी पाहायला मिळाली त्या फटक्यामध्ये आणि त्यामुळे झेल खूप चांगला टिपला डीपमध्ये सर्वेश ठाकूरने. आणि पहिला खेळाडू बाद झाला 0 धावसंख्येमध्ये. पॉवर प्लेमध्ये फलंदाजी करणं म्हणजे इनफिल्डला क्लिअर करणं, गॅप शोधणं. आणि असा खेळ जर तुम्हाला कोणत्या खेळाडूचं आवडलं असेल त्याचं एक तुम्ही नाव सांगा टेनिसमध्ये. सर टेनिसमध्ये मी इंटरनॅशनलचं नाव घेतो. खरं तर पॉवर प्लेमध्ये सुरुवातीला सनत जयसूर्याने ही कामं केली आणि मला ओमकार पाटील आवडतो कारण त्याचा खेळ खूप चांगला आहे आणि गव्हाणच्या मैदानावरती त्याने ना खूप सुंदर खेळ केला होता 5 वर्षापूर्वी. म्हणून ओमकार पाटील माझा इनफिल्डमध्ये क्लिअर करण्यामध्ये बेस्ट आहे. डेफिनेटली ओमकारकडे प्रचंड टॅलेंट आहे आणि दमदार खेळाडू आहे आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने दमदार परफॉर्मन्स दिले. आणि आणखीन एक खेळाडू मला नावडे संघाचा अजय कोहली, ते एक नाव अजून आठवत आहे. पॉवर प्लेमध्ये दमदार फलंदाजी करणारा खेळाडू, स्टायलिश फटके मारणारा खेळाडू. प्रतीकसाठीचा हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा होता. चेंडू मात्र टो एंडला लागलाय. अशी संधी प्रतीक तू सोडू शकत नाहीये कारण तू महाबली आहेस वहालचा, तुझ्याकडे ताकद आहे. हेच ह्या संधी सोडल्या तर रोशन सर कसं होईल. या बॉलवरती एखादा स्कोरिंग शॉट यायलाच हवा होता कंपल्सरी, कारण टार्गेट तुम्हाला चेस करायचं 40 आणि जर का पहिल्या ओव्हरमध्ये किमान 10+ रन आल्या तर शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला संघर्ष करता येईल. संघर्ष हे आयुष्याची गुरुकिल्ली आहे. संघर्षाशिवाय आयुष्य नाहीये मित्रांनो.
मग आपण आयुच्या उदरातूनही बाहेर पडण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो. त्या दिवसापासून ते मरेपर्यंत संघर्षच करावा लागतो. खोलीचा पुन्हा एकदा वापर केलाय क्रिसच्या. ह्या वेळेला चेंडू मात्र कड घेऊन चाललाय. निश्चित फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला तोपर्यंत मात्र जरूर एक धाव फक्त मिळेल. एकीने काय होईल का रोशन सर? संकेत पाटील म्हटलं की एक व्यावसायिक दर्जाचा गोलंदाज. नुकताच आपण पाहिला कोलकात्याची स्पर्धा तो किंवा अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहिला ज्याने रायगडाचं देखील प्रतिनिधित्व केलं. असा एक दमदार गोलंदाज आणि त्याच्यासमोर मोठे फटके खेळणं म्हणजे सोपं काम नाहीये. डेफिनेटली, कारण ज्या ताकदीने त्यांनी आपलं नावलौकिक कमावलंय, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, भरपूर अशी मेहनत केली आपल्या नावलौकिकासाठी. इथे मात्र स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. अगदीच चेंडू पाहिला तर गुड लेंथ वरून आतमध्ये खेचला. बघा तुम्ही बबल्यू खरं तर हे त्याचा ट्रेडमार्क आहे. त्याचा आवाज आपण संकेतचा पाहिला आणि बघा संकेत जेव्हा बॉल रिलीज करतो तेव्हा त्याचा बॉल कोणत्या अँगलने ट्रॅव्हल हे फलंदाजाला समजत नाहीये. ही त्याची खासियत आहे. समोर आले, पुढे आले, स्टेप आउट मात्र होऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऑन साईडला ज्या ठिकाणी फिल्डर होते फक्त सिंगल. पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे दबाव टाकला या ठिकाणी स्कायरा 11 न्यू यंगस्टार संघावरती संकेत पाटील या गोलंदाजाने, कारण 3च धावा खर्च केल्या. आता येणारे 12 बॉल 37 धावांचं समीकरण. आणि बघा एक खासियत आहे या स्पर्धेची, वैशिष्ट्य जर काय असेल तर एका पॅकरचे 2 संघ सुपर 3ला आले. आमचे मित्र आकाश पाटील कल्याण ग्रामीण विभागातील शिरडोण गावचे एक सुप्रसिद्ध पुरस्कर्ते स्कायरा या नावाने चर्चेमध्ये आहेत. त्यांचा संघ टाकीगाव, त्यांचा संघ वहा आज टॉप 3 मध्ये पण येताना पाहत आहे. हा देखील एक मोठा वैशिष्ट्य. निश्चितच ज्या संघांवरती विश्वास ठेवलाय त्या दोन्ही संघांनी मात्र सुपर 5 मध्ये आल्यानंतर टॉप 3 मध्येही प्रवेश केलाय. तर जरूर पॅकर्स दादा तिथे निश्चित खुश असतील. परंतु ज्या पद्धतीने खेळ सजविलाय ओमकारच्या टीमने, मग 40 धावांचं टार्गेट होतं, तिथून मात्र वाळद संघाला पहिल्या ओव्हरमध्ये ॲक्युम्युलेट करता आलं नाहीये, कॅपिटलाइज करता आलेलं नाहीये. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या 3, आणि महत्वाचं म्हणजे एक गडी मिळालाय जरूर बाद, परंतु एक गडीही बाद झालाय. त्याच्यात मोठा फटका कोणताही पाहायला मिळाला नाही. मग प्रतीकसाठी एक संधी मिळाली होती फुलटॉसची, तीही संधी गमावली. परंतु मागे काय झालंय, भूतकाळात काय झालंय हे बघणं गरजेचं नाहीये. इथून नव्याने सुरुवात करा. 12 चेंडू 37 धावांची गरज. 12 बॉल आणि 37 धावा, 18.50 हा रिक्वायर रन रेट. परंतु मैदानामध्ये प्रतीक उभा आहे, तो बाहुबली आहे, तो कोणत्याही क्षणाला सामन्याला फिरवू शकतो, एवढी क्षमता त्याच्याकडे आहे. आणि गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहता आणखीन एक उत्तम लेदर क्रिकेटर विघ्नेश. पहिला चेंडू अँगल बनवत असताना वाईड यॉर्करचा प्रयत्न, परंतु जास्तीचा बाहेर टाकला, त्यामुळे पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. अतिरिक्त रन्स मिळेल वाहन संघाला. भरपूर बाहेर फेकला होता. खरं तर वाईड गाईडलाईनच्या खूप बाहेर चेंडू मात्र पाहायला मिळाला, त्याच्यामुळे पंचांना काही कोणत्याही प्रकारची शंका नव्हती. विघ्नेश तयार असतील पुन्हा एकदा ह्या गोलंदाजीसाठी. फटका ह्या वेळेला मात्र टायमिंग प्रॉपर झालंय की नाहीये, की मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बराच वेळ चेंडू हवेमध्ये असताना मात्र डीप मिड विकेटला मात्र झेल पूर्ण केलाय. फलंदाज होईल या वेळेला बाद. प्रतीक पाटीलचा खेळ संपलाय. चांगलं टायमिंग होतं, परंतु उंची जास्त घेतली, बॉलने अंतर कमी कापलं. लेफ्टी बॉलर समोर उजव्या हाताच्या फलंदाजांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. याचं उत्तम उदाहरण मात्र विघ्नेशने मागच्या बॉलमध्ये दाखवून दिलं. प्रतीकसारखा आक्रमक खेळाडू त्याने बाद केलं. मग बघा इथे रणनीती बदलली आहे. असं वाटलं घनश्याम येईल मैदानाकडे, पण इथे मैदानाकडे नौका खेळाडू आलाय सुजल करत, लेफ्ट हँडेड बॅटर, लेफ्टी वर्सेस लेफ्टी. येस, रणनीती आखण्याचा प्रयत्न केला आणि हे खूप महत्वाचं असतं. आपला कर्णधाराचं पूर्णपणे आपल्या बॅटिंग ऑर्डरवरती लक्ष असणं गरजेचं आहे. आताच्या घडीला कोणता गोलंदाज आलाय, मग त्याच्या हिशोबाने त्याला अनुषंगाने फलंदाजी क्रम चेंज करणं गरजेचं आहे. सुजलवरती ठेवलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवेल का सुजल? स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा गोलंदाज विघ्नेश पाटील मात्र अप्रतिम कामगिरी करतोय. विघ्नेशकडे टप्पा चांगला, ॲक्शन अतिशय सुंदर, त्याची बॉलिंग ॲक्शन बघा. थोडासा आतमध्ये आला बॉल, त्या ठिकाणी थोडासा सबमरीन देखील पाहिला. मला टप्पा पडला, खाली राहिला. बॅटन पॅडच्या मधून विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना हा डॉट चेंडू आपण पाहिला. RPL मध्ये मेडल षटक टाकण्याचा कारनामा
याही गोलंदाजाने केला. पुन्हा एकदा आपण पाहिला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केलाय. अतिरिक्त रन्स मिळेल. बघा आता स्क्रीनवरती पहा नेमकं काय घडलंय. यस, रिप्ले टेलिकास्टमध्ये हा चेंडू बघूया आपण. वाईट बॉलचा इशाराला बाहेरून आतमध्ये आलाय. ॲक्युरेट निर्णय आमचे विषय कोई सर. यस, दूध का दूध और पानी का पानी यहाँ पे किया जाता है, क्योंकि स्क्रीन पे पूरी तरह से दिखाया जाता है क्या हो चुका है. यस रोशन जी, आपने बहुत सटीक कहा कि देखिए क्या हुआ है, क्योंकि हमारे जो दोनों क्वालिफाइड अंपायर है कभी भी निस्संदेह काम करते हैं. यस रोशन सर. खरं तर अंपायरचं काम म्हणजे जोखमीचं काम आहे, कारण त्यांना पूर्ण रात्रीमध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक बॉल मागे निर्णय द्यावे लागतात. सोपं नाहीये. गुणसंख्या लेखक कदाचित चुकला आम्ही सॉरी म्हणतो, समालोचक चुकला आम्ही सॉरी म्हणतो, परंतु पंच चुकल्यानंतर आयोजकांना सॉरी म्हणावं लागतं. तेव्हा खरं तर खेळाडूने ॲडजस्टमेंट करायला हवी, कारण माणूस आहे. पंच आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अनेक चुका होताना पाहिल्या आणि इथे आपण पाहता एखादं चांगलं संपूर्ण स्पर्धेमध्ये पारदर्शक निर्णय क्षमता पाहायला मिळाली. यावेळेला थोडा धीम्या गतीचा गती काढली, पण तो लाईन मिस केली. अवे फ्रॉम द बॉडी, वाईट बॉलचा इशारा. टार्गेट मोठा आहे आणि इथे आपण पाहता अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. मग गाडीची लाईट पुढे समोर कंटेनरच्या मागे जी गाडी उभी आहे तिची खरं झालं विशू सर इशारा करा. हेडलाईट तुमचा इशारा आम्हाला अपेक्षित आहे. हेडलाईट आपण बंद करा. बघा गाडीचे चालक कोण असेल तर जा, प्रेक्षकांना विनंती त्यांना सांगा. कदाचित चुकून चालू राहिलेली आहे ती लाईट, तर कृपया करून कोणीतरी जावं आणि सांगावं अशी विनंती आहे केली. यस, थँक्यू व्हेरी मच. कार ओनरला आम्ही निश्चित इथून शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच, आपले आभार. तर गोलंदाजीच्या ॲक्शनबद्दल रोशन सर, आपण तुम्ही म्हणत होतात की हाय आर्म ॲक्शन आहे. काही गोलंदाज पॉपिंग रिचवरती जम्प करून गोलंदाजी करतात, परंतु हा एक प्रॉपर हाय आर्म गोलंदाजी, मग कानाच्या सरळ वरून गोलंदाजी करतोय. परफेक्ट 90 अँगलमध्येचा हात त्या ठिकाणी आपण पहिला रोल होतोय. आणि इथे बघा पुन्हा एकदा लो फुल टॉस डिरेक्ट हिट केलाय. नेमबाजीमध्ये निष्णात आहे प्रताप नावडेकर, कारण तो देखील सुरुवातीला आपण पाहिला टीमचा प्रमुख गोलंदाज होता. त्याचा परफेक्ट थ्रो पाहायला मिळाला. त्या ठिकाणी रनआउटचा शिकार झालाय सुजल. तर निश्चित रोशन सरांना ही उद्या कार्यक्रम आहे, त्यामुळे त्यांना थोडासा रिलॅक्स करतोय मी. परंतु सुपर 5 मध्ये आल्यानंतर अशी पहिली मॅच आहे जी एकतर्फी चालली प्रणय. अन्यथा सर्व मॅचेस मात्र जबरदस्त पाहायला मिळाल्या. 40 धावांचा चेस करताना आता 8 चेंडू आणि 30 धावांची गरज. वहाळ संघ, आपल्यातील ताकद जागी करा. आपल्यातील आत्मविश्वास मात्र इथून तुम्हाला काढावा लागेल, कारण समोरचा संघ ताकदवर आहे, त्याबद्दल कोणती शंका नाही आहे. परंतु तुम्ही न्यू यंगस्टर आहात, आपल्याला काही ना काहीतरी नवीन शिकायचं आहे. मग ओमकारचा संघ कशा पद्धतीने समोर खेळ करतोय. मग धावा जास्त असताना समोरच्या क्षेत्ररक्षकांनी डायरेक्ट केलेला हिट, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय, पंचांकडे आशळभूत नजरेने पाहिलं जातं की हा फलंदाज बाद आहे की नाही आहे, परंतु पंच मात्र सांगतात की निश्चितच हा फलंदाज बाद नाहीये. यू कॅन वॉच ऑन द बिग स्क्रीन. कॉन्फिडन्स होता पंचांना की हा चेंडू कुठेतरी अंगाला ब्रश करून गेला होता, त्याच्यामुळे हा कॅच होत नाहीये, परंतु पूर्णपणे बांधून ठेवलंय. चला टाकीगाव संघ आपण तयार राहायचंय. काही चेंडूंचा अजून अवधी बाकी आहे. स्विंग अँड मिस, परंतु चेंडू चांगल्या गतीने पाहायला मिळाला, तोपर्यंत मात्र चेंडू फळी त्या ताकदीने आली नाहीये. संघाचा संघनायक खेळताना आपण पाहतोय. इथे मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ झालाय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या जर पाहिल्या प्रणयताई निश्चितच 7, अजूनही 6 चेंडू 33 धावांची गरज. 6 मध्ये 33 म्हणजे पहिल्या चेंडू पासून तुम्हाला आघात करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती किमान तुम्हाला चौकार घ्यावा लागेल, तदनंतर उर्वरित सर्व षटकार घ्यावे लागतील. कारण आता कोणताही अशी स्पर्धा पाहायला मिळत नाहीये की जिथं कंपल्सरी चेसिंग नसते. आपला हा फंडा आहे कंपल्सरी चेसिंग. रायगड ग्रामीण
क्रिकेटच्या असोसिएशनच्या मान्यतेनुसार आपण सर्व आजकाल क्रिकेट खेळत असतो. मॅचमध्ये पहिला चेंडू जर चांगला टाकला तर मात्र औपचारिकता येऊन जाईल. 6 मध्ये 33. मग निश्चितच मी सातत्याने ज्या गोष्टीचा इथे पाठपुरावा करतोय. चला, आयोजकांच्या वतीने विनंती आहे, मोरबी संघ आपण गेअरअप करा. आदेश स्पोर्ट शिवाजीनगर माजी खासदार चषक 2025 मध्ये पहिल्या दिवशी मला समालोचन करण्याची संधी दिली एवं आज अंतिम रात्री सुद्धा समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सुजितजी, मयूरजी तसेच सर्व आयोजकांचा आभार व्यक्त करतोय. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे. काही धावा येतील का की ही कॅच होईल? तोपर्यंत मात्र कॅच ड्रॉप झाली आणि काय निर्णय येईल कॅच ड्रॉप झाल्यानंतर? येस, पंचांचा इशाराला षटकार आणि फायनलचा टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करू, परंतु अजून वेळ आहे. मोहनजी ठाकूर यांना ज्या वेळेला फायनलचा टॉस केला जाईल त्यावेळेला निश्चित मोहनजी ठाकूर यांना आमंत्रित केलं जाईल, परंतु हा षटकार मात्र आलाय. रोशन सर आता मात्र वेगळ्या भूमिकेमध्ये बसलेत, कारण प्रणयला आता सर्व कॅल्क्युलेशन्स करणं गरजेचं आहे. मग पाचही रात्रीमध्ये जे घडलंय त्याचा सारांश काढणं गरजेचं आहे. ह्या वेळेला मात्र ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू जरूर चाललाय, तो म्हणजेच गलीच्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलंय. डॉमिनेट केलंय ह्या वहाळ संघाला मोरबी संघाने, आणि काय याच्यामध्ये मोठं वावगं नाहीये. मोरबी संघ व्यावसायिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम आहे. आमचा न्यू यंगस्टार वहाळ संघ पाहिलं तर नवीन आहे, परंतु नवे आहेत, परंतु छावे आहेत. स्विच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पुन्हा एकदा हा चेंडू जाईल निर्धाव. आता मात्र पूर्णपणे ह्या गेममध्ये पाहिलं तर औपचारिकता बाकी आहे. वहाळ संघ काही हरकत नाही आहे. तुम्ही सुपर 3 पर्यंत आलात, त्याचंच खूप चांगलं कौतुक आहे तुमच्यासाठी. 2 लाखाची ही स्पर्धा आहे. यावेळेला चेंडू अगदीच इनसाइड आउट खोदून काढलाय, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जाईल. लॉंग ऑफ मधून चेंडू फेकला जाईल, तोपर्यंत मात्र निश्चितच अवघी 1 धाव ऍड केली जाईल. आदेश स्पोर्ट शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2025 हे प्रमुख पर्व जे पहिल्या 5 रात्रींचं होतं, त्या पर्वामध्ये आयोजकांनी ह्या 5 रात्रींपैकी 2 रात्रींमध्ये मला संधी दिली, त्याबद्दल त्यांचं मी खरोखरच अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. मग ह्या स्पर्धेचे लाईव्ह लॉट्सही माझ्याच हस्ते पार पाडण्यात आले आणि स्पर्धेचं उद्घाटनही. तर त्यामुळे मी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचा जो वरदास्त माझ्यावरती आहे त्यांचं मी आयुष्यभर ऋणी राहीन. तथा आदेश स्पोर्ट शिवाजीनगरचे आमचे मयूर जे असतील, तसेच सुजित जे असतील, अमित जे असतील, सर्व पोरं जी आज 5ही रात्रींमध्ये ताकदवर आयोजनामध्ये जबरदस्त काम केले, त्या सर्व सदस्यांचं मी अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. कारण आपल्याच मुळे मला इथं संधी मिळाली. फटाक्यांची आतिषबाजी पहिल्या दिवसापासून जी सुरुवात झाली, अजूनही शशिकांत कडू काय थांबायला मागत नाहीयेत. चला, नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आम्ही विनंती करतोय की यावं लवकर लवकर. आपल्याकडे आता मात्र काही तांत्रिक अडचणी यांच्या अगोदर आपल्याला मॅच संपवायची आहे, कारण अंतिम रात्र आहे. फटाक्यांची आतिषबाजी चालू आहे आणि सर प्रेक्षकांची इच्छा आहे की समीर नाईकचा चॅम्पियनवर गाणं झाला पाहिजे मित्रांनो, डान्स झाला पाहिजे. समीर, इच्छा आहे प्रेक्षकांची, नाराज नको करू. डीजे, तुमच्याकडे जर चॅम्पियन प्लेन गाणं असेल तर तो आपण प्ले करा. समीर प्लीज, तिथूनच झाला पाहिजे प्लीज. सर्वांच्या आमच्या आयोजकांची इच्छा, प्लीज समीर. डीजे